इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आपल्या सोबत स्वतः अनंत गीते साहेब आहेत। सर, आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, पहिली प्रतिक्रिया काय? हा उमेदवारी अर्ज आज मी इंडिया आघाडीचा उमेदवार अधिकृत उमेदवार म्हणून आज दाखल केलेला आहे आणि उमेदवारी अर्ज भरताना सुद्धा इंडिया आघाडी माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता सर्व नेते इंडिया आघाडीचे त्यावेळेला उपस्थित होते। शेका पक्षाचे भाई जयंत पाटील होते, काँग्रेसचे ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर उपस्थित होते, त्यानंतर माझ्याच पक्षाचे नेते भास्कर जाधव उपस्थित होते, शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे हे सुद्धा उपस्थित होते। आणि त्यामुळे ह्या उमेदवारी अर्ज भरताना जी इंडिया आघाडीची एकजूट आहे तिचं प्रदर्शन आज खऱ्या अर्थानं उमेदवारी अर्ज भरतानाच आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि हे एकजूट ही अशीच कायम राहणार आहे आणि या एकजुटीच्या बळावर ही निवडणूक एकतर्फी विक्रमी मताने मी जिंकणार आहे। आपण पाहिलात तर आता रायगडची राजकारणातली जी समीकरण आहे ती पूर्णपणे बदललेली आहे। म्हणजे गेल्या वेळेला आपल्या जे सोबत होते ते आता सोबत नाही आणि जे विरोधात होते ते आता सोबत आहेत। कसा एकंदरीत या सर्व राजकीय परिस्थितीकडे पाहता आणि प्रचाराचे मुद्दे नेमके काय असतील, कोणता महत्त्वाचा प्रचाराचा मुद्दा असेल जो कोकणासाठी आवश्यक आहे? नाही, आज ही सार्वत्रिक निवडणूक आहे लोकसभेची, त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरती जर प्रचाराचा मुद्दा आपण विचार केला तर आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे लोकशाही की हुकुमशाही। आणि जर लोकशाही वाचवायची असेल तर हुकुमशाहीला विरोध करण्याची आवश्यकता आहे। हुकुमशाही कोणत्याही परिस्थितीत या देशात येता कामा नये आणि म्हणून लोकशाही वाचवण्याकरताच इंडिया आघाडीचा जन्म झालेला आहे आणि त्यामुळे सार्वत्रिक निवडणूक म्हणून देशभरातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो लोकशाही वाचवणं आणि त्याचबरोबर संविधानाचं रक्षण करणं। ज्या संविधानानं आपल्याला एका मताचा अधिकार दिलेला आहे त्या संविधानाचं रक्षण करणं ही महत्त्वाची लढाई आहे आणि त्यामुळे लोकशाही वाचवणं, संविधानाचं रक्षण करणं हे दोन मुद्दे या निवडणुकीमध्ये केवळ राष्ट्रीय स्तरावर नाही तर जिल्हा स्तरावर सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत। कारण शेवटी आज लोकशाही आहे म्हणूनच आपल्याला स्वातंत्र्य आहे। मी ज्या तुम्हाला मुलाखत देतो आहे ती ह्या लोकशाहीमुळेच मला ही मुलाखत देता येते आणि तुम्हाला घेता येते। कदाचित या 2024च्या निवडणुकीनंतर जर हुकुमशाही या देशात आली तर मला वाटत नाही तुम्हाला माझी मुलाखत घेता येईल आणि मला तुम्हाला मुलाखत देता येईल। तिसऱ्यांदा अनंत गीते आणि सुनील तटकरे लोकसभेच्या आमनेसामने आहेत। कसं पाहता या तिसऱ्यांदा होणाऱ्या निवडणुकीकडे? मी माझा प्रतिस्पर्धी कोण आहे याचा कधीच विचार केला नाही, करण्याची आवश्यकता मला वाटली नाही आहे। माझा रायगडमधल्या जनतेवर विश्वास आहे, रायगडमधल्या मतदारांवर विश्वास आहे आणि त्यामुळे रायगडमधल्या मतदारांच्या विश्वासावरती ही निवडणूक एकतर्फी मी जिंकणार आहे। नक्कीच आपण पाहिलात तर हे होते इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते, ज्याने विजय भेटेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।